तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बनवत असाल किंवा नियमित YouTube पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण चीनमधलं एक प्रचंड मोठं व्हिडिओ व्यासपीठ आता जगभरात विस्तार करण्याच्या तयारीत आहे, ज्याचं नाव आहे बिलीबिली. आता हे जर भारतात आलं तर सर्वात मोठा प्रश्न असा आहे की YouTubeला खरंच एक नवीन स्पर्धक मिळणार का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की याचा फायदा आपल्यासारख्या व्हिडिओ निर्मात्यांना नेमका कसा होणार? समजा आज तुम्ही YouTubeवर काम करत आहात. तुमच्याकडे 10,000, 50,000 किंवा 1,00,000 सदस्य आहेत. पण तिथे स्पर्धा वाढली आहे आणि नवीन चॅनल पुढे येण्यासाठी खूप वेळ लागतोय. नवीन गाईडलाईन्स YouTubeच्या ह्या अत्यंत स्ट्रिक्ट झालेत. आता एखादं नवीन मोठं व्यासपीठ भारतात आलं आणि सुरुवातीच्या काळात त्याला भारतीय निर्माते हवे असतील तर त्यावेळी जुने व्हिडिओ तिथे टाकूनही नवीन प्रेक्षक मिळण्याची एक मोठी संधी निर्माण होऊ शकते. YouTube शॉर्ट्स सुरू झाले तेव्हा काही निर्मात्यांनी त्याचा मोठा फायदा घेतला. Instagram रील्स सुरू झाल्यावरही सुरुवातीचे काम करणारे अनेक लोक होते जे वेगाने पुढे आले. म्हणजे ज्या वेळेला एखादं प्लॅटफॉर्म, एखादं ऍप नवीन असतं त्याचा फायदा होतो. स्पर्धा तुलनेने कमी असते आणि सुरुवातीच्या निर्मात्यांना त्याची जास्तीत जास्त संधी मिळू शकते. त्यामुळे बिलीबिली भारतात आलं तर मराठी, हिंदी आणि इतर भाषांमध्ये निर्मात्यांसाठी एक महत्वाची संधी आणि बाजारपेठ तयार होते. पण इथेच थांबा, बिलीबिली भारतात अजून आलेलं नाहीये किंवा ते उपलब्ध झालेलं नाहीये. मी स्वतः भारतातून प्ले स्टोअर वरती हे ऍप उघडण्याचा प्रयत्न केला तर काय दिसतंय तर इन्स्टॉल करायला गेल्यानंतर दिस आयटम इजंट अवेलेबल इन युअर कंट्री अशा पद्धतीचा मेसेज समोर शो करतोय. मग आता नवीन 3 प्रश्न पडतात की पहिला म्हणजे बिलीबिली भारतात उपलब्ध खरंच नाहीये का? दुसरा म्हणजे भारत सरकारनं या बिलीबिलीवरती खरंच बंदी घातलीये का? आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न म्हणजे जर ते भारतात आलं तर खरंच YouTubeला टक्कर देऊ शकेल का? हे तीनही प्रश्न आपण एक एक करून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात आधी म्हणजे YouTubeला बिलीबिलीमुळे धोका आहे का? किंवा क्रिएटर्सना कॉम्पिटिशन जरा कंपॅरेटिव्हली तिकडे कमी आहे का? तर लगेच उत्तर द्यायचं झालं तर YouTubeला याच्यामुळे काहीच असा फार मोठा धोका होईल असं वाटत नाही. भारतामध्ये YouTube खूप खोलवर पोहोचलेलं आहे. मनोरंजन असो, शिक्षण असो, बातम्या असो, राजकारण असो, तंत्रज्ञान असो किंवा गावाकडच्या व्हिडिओ असतो, अशा प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रामध्ये YouTube आज पोहोचलेला आहे. त्यामुळे बिलीबिली भारतात आलं म्हणून लोक दुसऱ्या दिवशीच लगेच YouTubeला सोडून जाणार नाहीत. पण स्पर्धा निर्माण होऊ शकते. YouTubeला सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये यावं लागेल आणि स्पर्धेचा फायदा शेवटी वापरकर्ते आणि व्हिडिओ निर्माते या दोघांना सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे. उदाहरणार्थ जर बिलीबिलीला भारतीय निर्मात्यांना आकर्षित करायचं असेल तर त्यांना चांगली कमाईची व्यवस्था द्यावी लागेल. अर्थात आपल्याला रेव्हेन्यू द्यावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे निर्मात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. YouTube पेक्षा काही वेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि जर असं झालं तर YouTubeला सुद्धा नक्कीच आपले जे काही क्रिएटर्स तुमच्या माझ्यासारखे आहेत त्यांना जास्त रेव्हेन्यू द्यावा लागेल, सुविधा द्याव्या लागतील. म्हणून बिलीबिली जर भारतात आलं तर त्याचा फक्त फायदा बिलीबिली वापरणाऱ्यांनाच होईल असं नाही, तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा YouTubeवरील तुमच्या माझ्यासारख्या अनेक निर्मात्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना येणाऱ्या काळात दिसेल. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बिलीबिली हे काही एक छोटंसं ऍप नाही. त्याची सुरुवात ही 2009 मध्ये झाली. सुरुवातीला ते अॅनिमेशन, गेमिंग, तरुणांच्या मनोरंजनासाठी प्रसिद्ध झालं. परंतु हळूहळू त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. आज बिलीबिलीमध्ये गेमिंग आहे, वेगवेगळे टेक्नॉलॉजीचे व्हिडिओ आहेत, शैक्षणिक व्हिडिओ आहेत, जीवनशैलीचे आहेत, मनोरंजनाचे आहेत, थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह वगैरे आपण जे म्हणतो, व्हिडिओ तयार करून तिथं सुद्धा आपण आता जसे YouTubeला टाकतोय तसं टाकता येतं. म्हणजे आता आपण YouTubeवरती जे जे सगळं करतोय ते ऑलरेडी बिलीबिलीमध्ये होतंय, पण ते सध्या चायनामध्ये. त्यांची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे व्हिडिओ सुरू असताना लोकांच्या प्रतिक्रिया त्या स्वीकारून पुढे सुद्धा स्क्रीनवरती त्या दिसत असतात. त्यामुळे व्हिडिओ आपण जेव्हा बघत असतो, पाहत असतो त्यावेळेला पाहणाऱ्याला असं वाटतं की आपण कनेक्ट होतोय. एकाच वेळी प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. त्यामुळे जास्त कनेक्टिव्हिटी ऍप आहे. आता तुम्ही म्हणाल चीनमध्ये मोठे आहे पण भारतात त्याचा काय फायदा? हाच खरा प्रश्न आहे की भारत हा जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट बाजारांपैकी एक आहे. इथे तरुणांची संख्या सुद्धा मोठी आहे आणि प्रादेशिक भागांमधला व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे व्हायरल होताना सुद्धा दिसतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली अशा भाषांमध्ये प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग आहे. जर बिलीबिलीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला तर त्यांना या भाषांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि इथेच मराठी निर्मात्यांसाठी सुद्धा संधी निर्माण होताना दिसतेय. कारण YouTubeमध्ये जर आपण बघितलं तर मराठीमध्ये आज खूप मोठी स्पर्धा आहे. Instagram वरती सुद्धा तसंच आहे, मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. पण नवीन व्यासपीठ, नवीन प्लॅटफॉर्म सुरुवातीला मराठीमधले क्रिएटर्स हे कमी असतील.
म्हणून तुम्ही पहिल्या दिवसापासून जर भारतात ते परवानगी मिळाली तर तिथे जागा चांगली निर्माण करू शकता असं आम्हाला वाटतं. उदाहरणार्थ राजकारण असू द्यात, चालू घडामोडी असू द्यात, माहितीपूर्ण व्हिडिओ असू द्यात, इतिहास, शेती, तंत्रज्ञान, मनोरंजन, प्रवास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला तिथं काम करता येऊ शकतं. पण हे सगळं कधी शक्य आहे? बिलिबिली जर भारतात अधिकृतपणे परवानगी त्यांना मिळाली तर. कारण सध्याची परिस्थिती काय आहे तर थोडी वेगळी आहे. भारतात प्ले स्टोअर तुम्ही उघडलं, बिलिबिलीचं ऍप उपलब्ध आहे का तर दिसतंय, पण ते आपल्यासाठी उपलब्ध नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय आवृत्ती तपासली त्यांची, तर तिथे सुद्धा भारतात उपलब्ध नसल्याचा संदेश आपल्याला क्लिअरली दिसतोय. मग अनेक लोकांचा पहिला प्रश्न असतो की भारताने हे ऍप खरंच बॅन केलंय का? इथं थोडंसं सावधपणे आपल्याला विचार करायची गरज आहे. 2020 साली जर आपण बघितलं असेल तर भारत सरकारनं एक चीन मधले ऍप्स होते आणि त्याच्यावरती मोठी कारवाई केली होती. म्हणजे 29 जून 2020 रोजी 59 ऍप बंदी घालण्यात आली होती, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकटॉक, शेअरइट, यूसी ब्राउझर, विचॅट असे महत्वाचे, कॅम स्कॅनर सारखे असे महत्वाचे ऍप्स सुद्धा होते. त्यानंतर 2 सप्टेंबर 2020 रोजी आणखीन 118 ऍप्स वरती बंदी घालण्यात आली, ज्याच्यामध्ये पबजी असेल, पबजी लाईट असेल यांच्यासारख्या तुमच्या महत्वाच्या ऍप्सचा समावेश होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणखीन 43 ऍप्स वरती बंदी घालण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये स्नॅक व्हिडिओ आणि इतर काही ऍप्स होते. फक्त या 3 टप्प्यांवरती जवळपास 220 ऍप वरती भारत सरकारनं बंदी घातलेली आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक याद्यांमध्ये अजूनही बिलिबिलीचं नाव हे कुठंतरी बॅन मध्ये दिसत नाहीये. त्यामुळे बिलिबिलीवरती पूर्णपणे भारत सरकारनं अजून बंदी घातली, हे कुठंही शो ऑफ होत नाही. त्यामुळं हे भारतात उपलब्ध होऊ शकेल याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, हे लक्षात येतंय. मग दुसऱ्या बाजूला आणखीन काय कारण की दिसत नाहीये तर कंपनीचे काही गाईडलाईन्स असतात. म्हणजे कंपनी ज्या वेळेला एक्सपांड करते, आजपर्यंत चीनमध्ये ते होतं, पण येणाऱ्या काळामध्ये इतर देशांमध्ये करायचं झालं तर सुरुवातीला काही देश निवडून ती तिथे एक्सपेरिमेंट करू शकते आणि नंतर मग भारतासारख्या देशासाठी जिथं मोठा ऑडियन्स वर्ग आहे त्यांच्यासाठी ते प्ले स्टोअर वरती खुलं करून देऊ शकते आणि मग भारतातल्या चाहत्यांना सुद्धा ते पाहता येऊ शकतं. किंवा तिसरं आणखीन एक कारण आहे की आता न दिसण्याचं म्हणजे भारत सरकारनं त्याला गेल्या काही काळामध्ये जशा पद्धतीने आपण बघितलं की चीन आणि भारताचे संबंध तसे काही फार चांगले राहिलेले नाहीयेत. त्यामुळे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने, भारतीय लोकांच्या डेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा कायदेशीर अटी ज्या आहेत त्या स्ट्रॉंग केलेल्या असणार आहेत. त्यामुळे लगेचच भारतामध्ये त्याला परवानगी मिळेल असं सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्या ऍपचं एक्सपांडेशन होतंय ते भारतामध्ये नक्कीच येऊ शकतं. बिलिबिली जर खरंच भारतात आलं तर युट्यूबला स्पर्धा देऊ शकतं का? तर याचं उत्तर सुद्धा जर आपल्याला शोधायचं झालं तर निश्चितच ते स्पर्धा देऊ शकतं, परंतु युट्यूबला टक्कर तेवढी देणं सोपं आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण आपल्या इथल्या लोकांना, तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांना आज युट्यूबची सवय लागली. आपण कुठलाही व्हिडिओ शोधायचा झाला, कुठलीही माहिती शोधायची झाली, कुठलीही बातमी बघायची झाली तर लगेच युट्यूबवरती जाऊन सर्च करत असतो. त्यामुळे युट्यूबचं ऑडियन्स ब्रेक करून तो पूर्ण बिलिबिलीपर्यंत आणण्यासाठी प्रचंड काम या बिलिबिलीला करावं लागणार आहे. भारतामध्ये अनेक भाषा आहेत, आपण बघतोय प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या बोलीभाषा, या सगळ्या भाषा या बिलिबिली ऍपला पहिल्यांदा आत्मसात कराव्या लागणार आहेत. आणि हे सगळं केल्यानंतर मग युट्यूब सारख्या मोठ्या कॉम्पिटिटरला कॉम्पिट करून मग बिलिबिलीला तिथे यायचं आहे. त्यासाठी क्रिएटर्सना आपल्यासारख्या तुमच्यासारख्या मोठी संधी द्यावी लागणार आहे. हे सगळं झालं तर निश्चितच बिलिबिली मार्केटमध्ये टिकलं तर तुमच्या माझ्यासारख्या क्रिएटर्सचा फायदा आहे. बघणारे व्ह्युअर्स लोकांना सुद्धा युट्यूब बरोबर आणखीन एखादा प्लॅटफॉर्म बघता येईल. त्यामुळे निश्चितपणे कॉम्पिटिशन ज्या वेळेला असते ती हेल्दी असेल तर निश्चितच त्याचा लोकांना फायदा होतो. पण तुमचा माझा डेटा जर तिथं लीक होत असेल तर मात्र धोक्याचा आहे. आता ऍप उपलब्ध आहे प्ले स्टोअरला म्हणून तुमच्यापैकी कोणीतरी जाईल आणि मी हॅकर आहे बाबा म्हणून व्हीपीएन वगैरे वापरून ऍप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करेल, तर तसं करू नका. नाहीतर आता केलेली मेहनत सगळी वाया जाईल. त्यामुळे सुरुवातीला ऍप जर भारतात ऑफिशियली आलं तर निश्चितपणे तिथं सुरुवातीपासून कंटेंट करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचा हा बिलिबिलीवरचा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. असेच तुम्हाला टेक्निकल व्हिडिओ सुद्धा अपेक्षित असतील ज्याची माहिती येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल असं वाटत असेल तर निश्चित सांगा, त्याच्यावरती आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि एक लाईक तर बनतोच, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.